आणि दारात तुम्ही आता बघा केवढे मोठे खड्डे पडले, त्या बाळाला मी बाहेर सोडू शकत नाहीये, इतके खराब रस्ते आहेत। गेले 5 वर्ष झाली आमच्या गल्लीला पाणी नाही, पाण्याचा प्रश्न मोठा आहे। दिवाळीच्या टायमाला पाणी नाही, काय करायचं आम्ही? पाण्याचा मोठा प्रश्न आमच्याकडे आहे। ऐका आता आम्ही साठीला आलेली माणसं, आता पाणी बादली नेऊन हे म्हटलं तर जमणार आहे का? नगरपालिकेत गेलं तर टँकर लावून देतो, टँकर पर्याय आहे का सांगा? तक्रार केली, कुणीही आम्हाला आमच्याकडे दाद दिलेली नाही। आमच्या गल्लीला वाळीत टाकल्यासारखं केलंय। 40 वर्ष झाली तेव्हापासून ह्या पाईपलाईनला पाणी येत नाही। वरचीवर आम्ही तक्रार करूनही पुरेसं पाणी येत नाही। हा जो परिसर आहे सबनीस दत्त मंदिराचा, त्या सर्वांनी आम्ही एकमतानं ठरवलेलं आहे की इथून पुढच्या नगरपालिकेच्याच नव्हे तर येणाऱ्या प्रत्येक, जोपर्यंत ह्या सुविधा उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीवर, नगरपालिका असू दे, विधान परिषद असू दे, विधानसभा असू दे, लोकसभा असू दे, सगळ्याच निवडणुकीवर आम्ही एकमतानं बहिष्कार घालायचं ठरवलेलं आहे। नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। ईश्वरपूरमधील या प्रभागातील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार, नागरी समस्यावरून प्रशासनाविरोधात संताप। ईश्वरपूर नगर परिषद निवडणुकीचा माहोल तापत असताना ईश्वरपूर प्रभाग क्रमांक 10 सबनीस दत्त मंदिर परिसरातील नागरिकांनी अभूतपूर्व असा निर्णय घेतला आहे। अनेक वर्षापासून रखडलेल्या नागरी समस्यांकडे प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षामुळे नागरिकांनी यंदाच्या नगरपालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे। या भागात गेल्या अनेक वर्षापासून पाणी पुरवठ्याची गंभीर समस्या कायम आहे। वेळोवेळी तक्रारी करूनही नगरपालिका प्रशासनाकडून कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत। अत्यंत कमी व्होल्टेजमुळे विद्युत पुरवठा बाधित होत असून नागरिक त्रस्त आहेत। आवश्यक किमान 245 व्होल्ट पुरवठा मिळत नसल्याने घरगुती उपकरणेही वारंवार खराब होत आहेत। परिसरात भरवली जाणारी मंडई ही देखील नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे। मंडईमुळे रस्ता पूर्णपणे बंद राहत असून वाहतूक कोंडी होते। डांगे चौकातील नव्याने बांधलेली मंडई पाणी व शौचालयाच्या सुविधा असूनही त्या ठिकाणी मंडई भरवली जात नाही, अशीही तक्रार नागरिकांनी केली। गल्लीतला कचरा वेळेवर न उचलणे, नाल्यांची नियमित साफसफाई न होणे यामुळे रोगराई वाढत असल्याचा आरोप नागरिकांनी केला। याशिवाय या भागातील पाणी पुरवठ्याच्या पाईपलाईन 1985 सालापासून अद्ययावत न झाल्याने पाण्याचा तुटवडा अधिकच वाढला आहे। या सर्व समस्यांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी एकत्रित येत आगामी नगरपालिका तसेच येणाऱ्या पुढील लोकसभा व विधानसभा निवडणुकीवर सर्वानुमते बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला। यावेळी प्रभागातील महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। ॲडव्होकेट M.A. कुलकर्णी यांनी सांगितलं की वारंवार तक्रारी करूनही नागरी सुविधा मिळत नसल्याने नागरिकांच्या मनात तीव्र नाराजी आहे। समस्या सोडवण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे। स्थानिक महिलांनी पाण्याच्या तुटवड्याचा मुद्दा तीव्रतेने मांडला। आम्ही दररोज सकाळ संध्याकाळ पाण्यासाठी त्रास सहन करतो, टँकरसाठी पैसे मोजावे लागतात, आम्ही मतदान कशासाठी करायचे असा सवाल त्यांनी उपस्थित केला। नागरिकांनी व्यक्त केलेल्या रोषामुळे आगामी निवडणुकीत या प्रभागातील मतदार उदासीन राहण्याची शक्यता निर्माण झाली असून प्रशासनाला आता तरी जाग येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे। नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्र तसेच रवी 9 न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आपण सध्या आहोत सांगली जिल्ह्यातील उरण ईश्वरपूर या ठिकाणी नगरपालिकेचं इलेक्शनचं वारं सर्वत्र तापलेलं आहे। त्याच तापलेल्या वातावरणात आणखी एक वातावरण असं झालेलं आहे की या भागातील नागरिकांच्या समस्या असल्यामुळे या ठिकाणी मतदार राजांनी येणाऱ्या मतदानासाठी बहिष्कार घातल्याचा या ठिकाणी बोललं जात आहे। काय कारण आहे, काय माहिती आहे, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। मी ॲडव्होकेट M.A. कुलकर्णी, हे सबनीस दत्त मंदिर ईश्वरपूर या परिसरात राहतो। इथं मोठी अडचण म्हणजे पाण्याची समस्या आहे। अनेक वर्षापासूनची ही समस्या आहे। या समस्येबाबत नगरपालिकेकडे वेळोवेळी तक्रारी देऊनही आमची समस्या पूर्ण झालेली नाही। आम्हाला पाणी पुरवठा होत नाही, आम्हाला पिण्या इतकं सुद्धा पाणी इथं मिळत नाही। अनेक नुसतं हवा येते, 1-2 घागर कशी तरी भरली तर भरली, 1 किंवा 1.5 घागर पाणी भरतं आणि अनेकांच्या मोटारी पण या समस्येमुळे जळलेल्या आहेत। आणि त्यामुळं मुख्य प्रश्न जो आहे आत्ताचा हा पाण्याचा आहे। ही पहिली समस्या आहे, म्हणजे आमच्या गल्लीतली सगळ्यात मोठी समस्या आहे ती पाण्याची, पाणी पुरवठा होत नाही। दुसरी समस्या आमच्या
लाईटचं व्होल्टेज जे आहे ते अत्यंत कमी असते, 160 पर्यंत येते. 245 आपल्याला लागतं, तर 160 पर्यंतच व्होल्टेज मिळते. त्यामुळे ती मोठी समस्या आहे. त्याबाबतही आम्ही पाठपुरावा करूनही आमच्या समस्येचं निवारण झालेलं नाही. MSEB कडनं त्याचा पाठपुरावा करूनही आम्हाला ही समस्या सॉल्व्ह झालेली नाही. त्यानंतर तिसरी समस्या आमची जी आहे ती इथं जी मंडई भरते त्या मंडईत एक तर रस्ता बंद होतो आमचा, त्यामुळं आम्हाला वाहनं बाहेर काढता येत नाही. 2 व्हीलर सुद्धा आमची त्या मंडईतनं पुढं जात नाही. आणि त्यामुळं इकडच्या बोळात जर एखादं वाहन लागलं तर आमचा रस्ताच बंद होतो. आणि मग 1-1:30 वाजेपर्यंत मंडई उठेपर्यंत वाट बघायची आणि त्यानंतर आमचं हे वाहन बाहेर पडतं. अशा खोळंबा होऊन बसतो. ही एक समस्या आहे. मंडई इथं अण्णाडांगे चौकात नवीन बांधलेली आहे, ती धूळ खात पडली. तिथं सगळ्या सुविधा पण आहेत, संडासची बाथरूमची सुविधा या भाजी विकणाऱ्यांच्यासाठी केलेली आहे. आणि ती जी इमारत आहे भाजी मंडईची नवीन बांधलेली ती धूळ खात पडली, तिकडं ते शिफ्ट करत नाहीत. आणि इथं सुविधा नसताना इथंच हे जे लोक जे आहेत भाजी विक्रेते ते इथंच या बोळात येऊन लघवीला आणि ह्याला बसतात आणि ते सगळं घाणीचं साम्राज्य त्यामुळे होतं. आणि ह्या मंडईतला पाला जो आहे तो वेळेवर उचलला जात नाही, तो तिथंच गटारात पडून असतो, त्यामुळं घाणीचं साम्राज्य वाढतंय. त्या आणखी कचऱ्याची समस्या आहे. या संपूर्ण गल्लीतला कचरा वेळेवर उचलला जात नाही, त्यामुळं गटार उपसलं तर ते तसंच 15 दिवस पडलेलं असते. पुन्हा निम्म त्यातलं उपसलेलं खाली परत गटारात पडते. त्यानंतर ते उचलायला येतात, तेवढं वरचं उचलून नेतात. पुन्हा आहे तसं घाणीचं साम्राज्य आहे तसं चालू. या भागात आता इलेक्शन निमित्त माणसं म्हणजे प्रचारात फिरत असते, तुम्हाला आश्वासन दिलं असते की आम्ही हे करेन ते करेन. हे दर आश्वासनं बऱ्याच वेळेला दिली पण पाळली गेली नाहीत. कारण ही अनेक वर्षापासूनची समस्या आहे, हे 2-4 वर्षातली समस्या नाही आहे पाणी ही. कारण ही जी पाईपलाईन जी या भागात घातलेली आहे ती 1985 साली बदललेली आहे. हे जवळ 40 वर्ष झाली. तेव्हापासून ह्या पाईपलाईनला पाणी येत नाही. वरचीवर आम्ही तक्रार करूनही पुरेसं पाणी येत नाही. पाईपलाईन पण लहान आहे, पण पूर्वी पुरेसं एक अर्धा-पाऊण तास तरी पाणी येत होतं. पण सध्या पाणी जे येतंय ते 2 मिनिटं 3 मिनिटं पाणी येतं. कसं तरी अर्धी घागर भरली तर भरली, नाही तर नाही. तिथं महिलांचं असं म्हणणं आहे की आम्ही बहिष्कार घालणार, तुमचं पण म्हणणं आहे की बहिष्कार घालणार. आणि या गल्लीतल्या आम्ही हा जो परिसर आहे सबनीस दत्त मंदिराचा, या सर्वांनी आम्ही एकमतानं ठरवलेलं आहे की इथून पुढच्या नगरपालिकेच्याच नव्हे तर येणाऱ्या प्रत्येक, जोपर्यंत ह्या सुविधा उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीवर, नगरपालिका असू दे, विधान परिषद असू दे, विधानसभा असू दे, लोकसभा असू दे, सगळ्याच निवडणुकीवर आम्ही एकमतानं बहिष्कार घालायचं ठरवलेलं आहे. आणि ते सर्वजण लोक पाळतील असं आम्हाला खात्री आहे. नमस्कार, मी सुनीता अशोक जाधव, इस्लामपूर सबनीस दत्त मंदिर जवळून बोलते आहे. आता गेले 5 वर्ष झाली आमच्या गल्लीला पाणी नाही. पाण्याचा प्रश्न मोठा आहे. रस्ते असे आहेत, गटारी भरलेले आहेत, ते उपसून नेत नाहीत. काही म्हणजे मंडई भरलेली असती, मंडईतली घाण सगळी गटारातच टाकतात. सकाळी पाणी येत नाही, संध्याकाळी पाणी नाही. एक वेळा मोटर जळलेली आहे आमची. दिवाळीच्या टायमाला पाणी नाही. काय करायचं आम्ही? पाण्याचा मोठा प्रश्न आमच्याकडे आहे. तुम्हाला दिवाळीचे पाणी नव्हतं त्या टायमाला तुम्ही काय केलं पाणी आणण्यासाठी? टँकर आणलं. टँकर शिवाय पर्यायच नव्हता ना. आणि टँकर आणून बादली उपसायचा न्यायला परवा आम्हाला जमणार आहे का? आता आम्ही साठीला आलेली माणसं, आता पाणी बादली नेऊन हे म्हटलं तर जमणार आहे का? नगरपालिकेत गेलं तर टँकर लावून देतो. टँकर पर्याय आहे का सांगा? मस्त तक्रार केली, कुणी आम्हाला आमच्याकडे दाद दिलेली नाही. आमच्या गल्लीला वाळी टाकल्यासारखं केलंय. आता ईश्वरपूरमध्ये नगरपालिकेचं इलेक्शन आहे, त्या इलेक्शनसाठी येणारा जो नगरसेवक आहे सगळ्याला सांगितलं आम्ही, सगळ्याला कान टोचणी केली आहे, सगळ्याची सगळं झालंय. त्याशिवाय आम्ही मतं घालायला येणार नाही असं स्पष्ट सांगितलंय. त्यांनीच तात्पुरतं आम्हाला सांगतात येतो करतो, एवढं इलेक्शन होऊ दे, आचारसंहिता होऊ दे असं म्हणतात. झालं. आम्ही सगळे पाण्याची बिल, लाईट बिल सगळं भरतोय. आता वर्षाला पाण्याचं बिल, 6 महिन्याला पाण्याचं बिल येते, ते भरल्याशिवाय पर्यायच नाही ना. नाहीतर आम्हाला सांगतात मीटर कट, नळ कट करतो. प्रशासनाला तुमची काय मागणी आहे? पाणी महत्वाचं आणि रस्ता, लाईट डांबावरचे, लाईटचा पुरवठा कमी आहे, व्होल्टेज कमी आहे. लाईट चालू राहते आणि रात्री बंद होते.
अजिबात लाईट नसते. सकाळी आम्ही फिरायला जायचं म्हणजे अंधारातनं बाहेर कसं पडायचं, मग त्यामुळे आमचं फिरणं होत नाही. एवढं प्रॉब्लेम आहे आमचा. आता काय करणार. 2 मोटारी आमच्या जळल्या. मी वंदना विजय जोशी. आमचं बाळ लहान आहे आणि दारात तुम्ही आता बघा केवढे मोठे खड्डे पडले. त्या बाळाला आम्ही बाहेर सोडू शकत नाहीये. इतके खराब रस्ते आहेत. परत नाले तुटले ते एक दुरुस्त करत नाही. तुम्ही आता नगरपालिकेत मागणी एवढ्या झाल्या तरी पण त्यांनी प्रशासनाला मागे एकदा सांगितलं होतं त्यांनी काय केलं, प्लास्टिकचा पुट्टा आणला आणि त्याच्यावर सिमेंट घातलं. आम्ही तेही नको म्हटलं का तर गाड्या गेल्यावर तुटणार राहिले. आमच्या स्वखर्चानं आम्ही करून घेतलं. ते आता निघाले भरपूर खड्डा पडलाय दारात. कसे रस्ते केलेत बघा. या रोडचा या वार्डाला आमचा रस्ता चांगला नाही इथला. काय कारण असू शकते की तुमच्या या वार्डातच रस्ता नाही असं तुम्हाला काय वाटतंय बाबा, आमच्या या गल्लीतच रस्ता नाही असं? तसं काय आम्ही म्हणू शकतो दुसरीकडे. आम्ही त्यांना रोज म्हणू शकतो का की तुम्ही आमचा रस्ता का केला नाही. हाय करतो. आता इलेक्शन झाल्यावर करतो आम्ही. अन्न, वस्त्र, निवारा या जशा मूलभूत गरजा आहेत तशी पाणी सुद्धा आमची मूलभूत गरजच आहे. आणि अगदी 10 मिनिटं सुद्धा पाणी येत नाही आमच्यात. अगदी पाणी प्रत्येक वेळी आम्ही विकत तरी किती आणणार, आणि विकत पाणी आणून आम्ही अक्षरशः वैतागलोय. पाण्याची एवढी समस्या आमच्या इथली सुटली पाहिजे. आमच्या दारात रस्ता नाहीये. पावसाळ्यात पाणी साठतंय, ते रस्ता पण झाला पाहिजे. दारात फार चिखल होतोय पावसाळ्यात. आणि एक आमच्या घराच्या शेजारी हे आहे, अक्षरशः उकिरडाच म्हटलं तरी चालेल. ते चिकनगुनिया 2-3दा होऊन गेला. वारंवार आम्ही वरचेवर आजारी असतोय. घाणीचं फार साम्राज्यच आहे तिथं. तुम्ही ते वाटलं तर जाऊन बघा त्या भागात. या समस्या आमच्या सोडवल्या पाहिजेत. कोणीही येऊ दे निवडून, आमच्या समस्या सोडवल्या पाहिजेत. या होत्या उरण ईश्वरपूर या ठिकाणच्या मतदार राजांची अडचणी. त्या अडचणीसाठी जर एखादा उमेदवार किंवा एखाद्या पक्षाने जर त्यांना आश्वासन दिलं, पण या आश्वासनाला या भूलथापांना येथील लोक बळी पडणार नाहीत. कारण यांचा ठाम निश्चय केलाय की आम्ही ह्या येणाऱ्या निवडणुकीवरती बहिष्कार घालणार आहे. ह्या काही दिवसातच आपल्याला कळावं लागेल की येथील प्रशासन जागं होतं का आहे, असंच या बहिष्काराला यांनी साथ देतात किंवा या येथील लोकांच्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करतात. यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळेसह रवींद्र लोंढे. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.